पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मालकीच्या जमिनी आणि गायरानावर वर्षानुवर्षे राहत असलेल्या निर्धन, गरीब, मजूर व भूमिहीन कुटुंबांना ते राहत असलेल्या जागेवरच कायम करावे, त्यांना तिथून काढू नये व गरिबाचे संसार उद्ध्वस्त करू नये अशा आशयाचे निवेदन बहुजन क्रांती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तुपसौंदर यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिले आहे। महाराष्ट्रातील गायरानावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश आले आहेत, मात्र या जागी वर्षानुवर्षे राहत असलेल्या कुटुंबांचा सहानुभूतीने विचार करून सरकारने याबाबत फेर याचिका करावी अशी मागणी सुनील तुपसौंदर यांनी केली आहे। याबाबत प्रातिनिधिक स्वरूपात शिवशाही न्यूजने पंढरपूर तालुक्यातील शेवते या गावचा ग्राउंड रिपोर्ट केला आहे। पहा या गरिबांचा आक्रोश काय सांगतो। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी आणि आपण पाहताय शिवशाही न्यूज। पंढरपूर तालुक्यातील भोसे नजीक असलेल्या शेवते या गावामध्ये मुळात एक ग्रामपंचायतला या गावठाण नाही आणि त्याच साधारण 100च्या आसपास जे लोक आहेत ते गावानजीक असलेल्या गायरानावर राहतात। या गायरानामधील 56 लोकांचे ग्रामपंचायतकडे नोंद आहे, तर त्यातल्या 15 लोकांना सरकारनं मागच्या काही काळामध्ये घरकुल मंजूर करून त्यांना घरही दिलं होतं। इतर लोकांनी घरकुल मंजूर झालेलं नसलं तरी त्यांनी स्वखर्चानं तिथं आपली आपली घरं बांधलेली आहेत आणि शौचालयही बांधली आहेत सरकारच्या सूचनेनुसार। गंमत अशी आहे की यामध्ये गेली 20 ते 25-30 वर्ष हे लोक इथं राहत आहेत। हे सगळी लोक भूमिहीन आहेत, अल्पभूधारक आहेत आणि गरीब कुटुंबातले आहेत। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना एक सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि गायरानं रिकामं करण्याचा आदेश सरकारनं काढला। त्यामुळं आता ह्या 100 ते 125 कुटुंबावर बेघर होण्याची, उघड्यावर येण्याची वेळ आलेली आहे। आपण आलेलो आहोत शेवतेमध्ये आणि शेवते गावामध्ये या गरीब कुटुंबासाठी लढा उभारणारे काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच, उपसरपंच असतील, ह्या सर्व लोकांची या लोकांविषयी सहानुभूती आहे आणि सरकारनं या ग्रामपंचायतला एकतर हे गायरान गावठाण म्हणून द्यावं आणि या कुटुंबांना इथं कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करून द्यावी। त्यासाठी जे काही सरकारी पूर्तता करायची असेल कागदपत्रांची किंवा बाकीची, ते करायला हे लोक तयार आहेत। या गावचे या जे अल्पभूधारक लोक या गायरानावर राहतात त्या लोकांसाठी लढा उभारणारे सुनील तुपसुंदर असतील किंवा दशरथ खळगे साहेब असतील, हे आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊया नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे। खळगे साहेब नमस्कार। नमस्कार। नेमका काय प्रकार आहे हा? आमच्या गावाला 1990 पासून या बेघर आल्या लोकांना, म्हणजे इतर समाज आहे, वडर समाज असेल, फरला समाज असेल, ओबीसी, बीसी, ओबीसी, काय ह्या सर्व समाजासाठी आमच्याकडं गावठाण शिल्लक नसल्यामुळं 1990 ते 95 मी सरपंच असताना 2-3 वेळा मी ह्या समाजासाठी गावठाण म्हणून मागणी केलेली होती, परंतु आम्हाला गावठाणासाठी जागा उपलब्ध करून मिळालेली नाही। त्यावेळेपासून या गावातील ज्याला राहायला जागा कमतरता पडेल तसा हा समाज या गायरानामध्ये स्थायिक झाला 1990-95 पासून। आणि वरवर पहिल्या सुरुवातीला या गायरानात एक साधारण 20-25 लोक घरं बांधून स्थायिक झाली, त्यांना घरकुलंसुद्धा मिळाली शासनाची आणि आम्ही ग्रामपंचायतीनं घरकुलं देऊन त्यांना पूर्ण योजना दिल्या। त्यांना त्यानंतर पुन्हा काय अजून वेळोवेळी ह्या गायरानात काही स्थायिक झाली अशी 56 लोकांची यादी 2011च्या अगोदरची यादी आहे आणि ती यादी ग्रामपंचायतीला गायरान अतिक्रमण म्हणून आमच्याकडे नोंद आहे, त्यांना आम्ही सुविधा दिल्या त्या। आता बाकी काय इतर 50-100 काय लोक असतील, ह्या लोकांना सुद्धा ह्या ठिकाणी प्रत्येकानं जागा धरून घर बांधलंय, संडास बांधलंय, सगळ्या सुविधा आहे। त्या ग्रामपंचायतीनं पाण्याची सुविधा दिली, त्यांना पाईपलाईन आतमधनं फिरली आहे, त्यांना म्हणजे आपण ज्या सुविधा लागते त्या ग्रामपंचायतीनं त्या आतापर्यंत आम्ही दिलेल्या आहे। त्या जी कोण ग्रामपंचायतीवर कोण सरपंच, उपसरपंच येईल त्यांनी आतापर्यंत ह्यांना लागेल ती सुविधा दिलेली आहे। तर आता काय ह्या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला की बाबा ह्या लोकांना गायरानामधून काढून टाकायचं किंवा बेघर करायचं, हा निर्णय चुकीचा वाटतो। शासनानं
सुप्रीम कोर्टाला विनंती करावी, याचिका दाखल करावी आणि याचिका दाखल करून या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा या घरांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा ह्यांना स्थायिक करावं आणि जी शासकीय नियम असेल त्या नियमाप्रमाणे या जे काय अतिक्रमणवाल्यांना न्याय द्यावा आणि त्यांच्याकडं जी काय पूर्तता करून घ्यायची असेल ती घ्यावी. आर्थिकची असेल कशाची असेल त्यांना फोकाट द्या असं आम्ही म्हणत नाही, पण ती पूर्तता करून घ्यावी, त्यांना स्थायिक करावं. मग आता ह्याच्यावर एक पर्याय म्हणून जी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला आहे ह्याच्यावर फेर याचिका दाखल करावी अशी तुम्ही मागणी सरकारकडे केली आहे का? अशी आमच्या गावाच्या वतीनं आमच्या मागासवर्गीयाचा अध्यक्ष म्हणून सुनील तुपसौंदर आणि ओबीसी वडार समाजाचा साधू धोत्रे, काळू धोत्रे पवार अशा एक 4-5 लोकांनी ही याचिका अशी सुप्रीम कोर्टाला याचिका दाखल करावी ह्याचं निवेदन तहसीलदारांना दिलं आहे, प्रांतांना दिलं आहे आणि मला वाटतं कलेक्टरसुद्धा पोचलं आहे. असं निवेदन दिले ती की हे बाबा ह्या लोकांसाठी याचिका परत सुप्रीम कोर्टाकडे दाखल करावी. तुम्ही हे सगळे निवेदनं तुम्ही दिलेली आहेत, तर ह्याच्यावर काही उत्तर वगैरे आलं आहे का सरकारकडून? काही अजून तर काही ह्याच्यावर उत्तर आलेलं नाही. आम्ही फक्त वेळोवेळी BDO साहेब असतील, तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल यांना आम्ही एकच सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही, पण शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल ह्यांनी एक याचिका दाखल करून या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना गायरनातनं वाचवावं आणि ह्यांना न्याय द्यावा हीच विनंती आम्ही शासनाच्या वतीनं केलेली आहे. आम्ही बहुजन संघटना काम करत असताना तालुक्यात जातपात कुठली बघितलेली नाही, पण गायरनातल्या ही अतिक्रमण झालेल्या लोकांना कायम करावं ह्याबद्दल आम्ही वेळोवेळी सरकारला भांडतो आणि शासनानं तर याच्यावर नाही निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या गायरनातली लोक जे अतिक्रमणमध्ये राहिलेली आहेत ती आम्ही कार्यालयात चुली मांडून आम्ही या शासनाचा निषेध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही पण ह्या लढ्यामध्ये सहभागी आहात, फक्त एक सांगा की आता तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडनं? आम्हाला अपेक्षा एकच आहे, आमच्या जे घरं बांधलेली आहे तेवढी जरी आम्हाला जागा मिळली तर आम्हाला आनंद आहे. जेवढं घर बांधले तेवढी. आम्ही एक तर दगड फोडून खाणारे लोक आहेत, एक तर दगडाची कामं राहिली नाहीत. आम्हाला सरकारने एक तर दगडखानीसाठी आम्हाला काही सुविधा दिलेल्या नाहीत. आम्ही जगायचं कशावरनं? घर कशावर उभं करायचं? ते एक तर आम्हाला एकच पर्याय आता आत्मदहन करायचं, दुसरा पर्याय आमच्याजवळ काय राहिलेला नाही. सरकारनं काय करावं असं वाटतं तुम्हाला? आम्हाला हाय अशी घरं द्यावं, आहे अशी हाय एवढी आमची, आम्हाला दुसरं काय नको. एकंदरीतच हे अतिशय गरीब आणि कष्ट करून खाणाऱ्या कुटुंबांना अचानक बेघर करणं हे कितपत योग्य आहे हे याचाही विचार करणे किंवा सत्तेमध्ये बसलेल्या सर्वांनीच करणे गरजेचे आहे. आज 30 वर्ष झालं आम्ही ह्या शेवत्या गावात राहतो या, आणि त्या सरकारने आम्हाला घरकुल पण राहण्यासाठी त्यांनी मंजूर करून दिलं. आणि आता ही घरकुल काढून जायचं, घरं मोडून म्हणलं तर आमच्यानं होत नाही. आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय इलाज नाही. आम्ही असताना हलक्या जातीचं, आम्ही वडर जातीचं आहे. दगड फोडून खाल्ल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. एकंदरीतच शेवते गावच्या बाजूला असलेल्या या गायरानावर राहणारे बहुतांश लोक हे कष्टकरी, अल्पभूधारक किंवा भूमिहीन आणि मोलमजुरी करून हातावर पोट असलेली लोक आहेत. आणि यांच्यापैकी काही लोकांना घरकुल दिलं होतं, परंतु आता हे घरकुलसुद्धा इथून काढणे आणि गायरान रिकामं करून द्या असं जेव्हा शासन सांगतं तेव्हा ह्या गोरगरीब लोकांनी जायचं कुठं आणि दाद मागायची कोणाकडे हा खरा प्रश्न यांच्यासमोर आवासून उभा आहे.